टुडेज रेसिपी खेकड्याचा रस्सा। सध्या मम्मीने ही खेकडी घेतलेली आहे, ती साफ करते। स्वच्छ धुवून वगैरे घेईल ती साफ झाल्यानंतर मग आपण रेसिपी चालू करूया। तर आपण इथे ग्रीन चटणी, गोडा मसाला आणि लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि हळद रेडी करून घेतलेलं आहे। तर ग्रीन चटणी, कोथिंबीर, आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे। आणि ते पाणी जे आपण बघितलं ते खेकड्याचे जे छोटे आंगडे असतात त्यांना मिक्सरला लावून पाणी केलेलं आहे आणि गाळून घेतलं आहे। तर इथे आपण टोपात तेल घेतलं, त्यामध्ये आपली ग्रीन पेस्ट टाकली, ती चांगली व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायची। ती झाल्यानंतर आपल्याला मसाले टाकायचे जे आपण घेतले होते, चिली पावडर, गरम मसाला आणि हळद, ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। मग त्यात आपल्याला गोडा मसाला टाकायचा आहे, तोही आपण पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे, पूर्ण असं भाजून वगैरे घ्यायचं आहे। तर थोडंसं असं करपण्यासारखं वाटत असेल तर थोडं पाणी टाकून असं मिक्स करून घ्या। त्यानंतर हे पेंद्यांचं पाणी आहे जे आपल्याला टाकायचं आहे। आपल्याला नॉर्मल पाणी नाही, ते पाणी आपण केलं आहे ते टाकायचं आणि मग नंतर हे असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। जर तुम्हाला वाटलं जास्त रस्सा हवा आहे तर तुम्ही अजून पाणी टाकू शकता। आम्ही एवढंच केलं आहे। मग आम्ही ही अशी साफ करून घेतलेली खेकडी आहेत ती आम्ही त्यात टाकली व्यवस्थित। सगळी खेकडी टाकून झाल्यानंतर मम्मीनी रस्स्यामध्ये खेकडी मिक्स करून घेतली आहेत। लास्टला मग मम्मीने आंगडे टाकलेत, कारण की आंगड्यांना काय मसाला एवढं लागलेलं होत नाही, पेंद्यांना जास्त मसाला लागतो। तर मग म्हणून ते आधी मिक्स केले, मग नंतर हे आंगडे आता मिक्स करते ती। तर मम्मी आता इथे मीठ टाकून घेते। मीठ टाकून झाल्यानंतर ती व्यवस्थित मिक्स करेल। मिक्स करून आपल्याला त्याला एक बॉईल येऊन द्यायचं आहे। बॉईल म्हणजे वाफेवर असं ठेवायचं आहे। मग ते बॉईल येईल, बॉईल झाले की हे असे रेड रेड दिसतील तर ते शिजलेले आहेत चांगले। त्यानंतर थोडं झाकून ठेवून मग ते सुके होतील थोडेफार, आणि मग हे असे तोडल्यानंतर असं एकदम